नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्माद्धि युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. क्षात्रधर्माच्या दृष्टीने युद्ध हा अर्जुनाचा स्वधर्म असल्याचं सांगून त्याचा त्याग करणं हे सर्व प्रकारे अनुचित असल्याचं परमेश्वर लौकिक उपदेश करताना सांगतायत. कर्म कसं करायचं, कल्याणाचं साधन कुठलं हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, तसेच स्वधर्म, स्वतःचा धर्म, अवेक्ष लक्षात घेऊन, अपि सुद्धा, विकंपितुम भय बाळगण्यास, न अर्हसी तू योग्य नाहीस, ही कारण क्षत्रियस्य क्षत्रियाच्या बाबतीत, धर्म्यात धर्मयुक्त, युद्धात युद्धापेक्षा वरचढ, अन्यत दुसरे कोणतेही, श्रेय कल्याणकारी कर्तव्य, न विद्यते नसते. तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भीता कामा नये अर्जुना, कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. पार्थ हे पार्था, यदृच्छया आपोआप म्हणजे त्याच्या इच्छेने, उपपन्नम प्राप्त झालेले, च अपावृतम आणि उघडलेले, स्वर्गद्वारम स्वर्गाचे द्वारच असे, ईदृशम अशा प्रकारचे, युद्धम युद्ध, सुखिनः भाग्यवान, क्षत्रियाः क्षत्रिय लोकांनाच, लभन्ते प्राप्त होते. कृष्ण म्हणतात, हे पार्था, आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभतं. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. अथ चेतत्वम परंतु जर तू, इमं धर्म्यम हे धर्मयुक्त, संग्रामम युद्ध, न करिष्यसि न करशील, ततः तर मग, स्वधर्मम स्वतःचा धर्म, च आणि कीर्तिम कीर्ती यांना, हित्वा गमावून, पापम पाप, अवाप्स्यसि तू प्राप्त करून घेशील. परंतु जर तू हे धर्मयुद्ध केलं नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. धर्म्यम म्हणजे धर्माला उचित असं. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्ती मरणादतिरिच्यते. तसंच भूतानी सर्व लोक, अव्ययाम पुष्कळ काळ टिकणारी, ते अकीर्तिम तुझी अपकीर्ती, अपि सुद्धा, कथयिष्यन्ति सांगत सुटतील, आणि संभावितस्य माननीय पुरुषासाठी, अकीर्तीही अपकीर्तीही, मरणापेक्षा अतिरिच्यते अधिक दुस्सह असते. तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती ही मरणाहूनही दुस्सह वाटते. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. स्वधर्म अवेक्ष अपि विकंपितुं न अर्हसि ही क्षत्रियस्य धर्म्यात
युद्धात अन्यत श्रेय न विद्यते. Moreover, looking at your own duty, you ought not waver. There is nothing more welcome to a Kshatriya like you than a righteous war. च पार्थ यदृच्छया उपपन्नम अपावृतम स्वर्गद्वारम ईदृशम युद्धम सुखिना क्षत्रिया लभन्ते. Partha, happy are the Kshatriyas who are offered such a warfare that comes unsought as an open gateway to the heaven. अथत्वम इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि चेत ततः स्वधर्म च कीर्तिम हित्वा पापम अवाप्स्यसि. Arjuna, but if you refuse to wage this just warfare, then forfeiting your own duty and honor, you shall incur sin. भूतानि ते अव्ययाम अकीर्ति च अपि कथयिष्यन्ति च संभावितस्य अकीर्तिः मरणात् अतिरिच्यते. People will forever recount your infamy. To an honorable person, infamy is surely worse than the death. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुम अर्हसि धर्माद्धि युद्धात श्रेयो न क्षत्रियस्य न विद्यते. कृष्ण म्हणाले, पार्था, अजून विचार कर की तू काय वेड्यासारखं चिंतन करतोयस. तुझ्या क्षत्रिय धर्माचा तुला विसर पडला तर तू तरणार कसा. आता कौरवांचं काय होईल ते हो. जर तुझ्यावर संकट आलंय तर इथे रणांगणी जरी युगांत ओढवला तरीसुद्धा पार्था, स्वधर्म जो आहे त्याचा त्याग करणं हे कधीही योग्य नाही. जरीही तुझ्या हृदयाला पाझर फुटला, दयावृत्ती आली, तरी हे रणांगणावर सर्वतः अनुचित आहे. आणि लक्षात घे की अगदी गाईचं जरी दूध असलं तरी ते नवज्वरात किंवा मुदतीच्या तापात जर ओघ्याला दिलं तर त्याला त्याचं मरण येऊ शकतं किंवा त्याला स्वहिताला मुकावं लागतं. तसंच कशासाठी तू वाया व्याकुळ होतोयस, कशाला उगाच व्यर्थ त्यांचा विचार करतोयस. सावधान हो. कधीही स्वतःच्या धर्माचं पालन केलं तर आपलं पतन होऊ शकत नाही. आणि जेव्हा दिवा हातात घेऊन चालतो तेव्हा आपल्याला कधीही ठेच लागू शकत नाही. तसंच स्वधर्माचरण केलं असता आपलं सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून क्षत्रियांना संग्रामा वाचून काहीही योग्य नाही हे लक्षात घे. एकमेकांवर समोरासमोर उभं ठाकून प्रहार करावे, रणांगणावर आवेशाने लढावे हेच मनी ठेव आणि मनामध्ये पण द्वेष मात्र बाळगू नये. आता हे सगळं तुला माहिती आहे तर मी अजून काय सांगू. आता इथे युगांत ह्याचा अर्थ युगाचा शेवट किंवा प्रलय काळ. कृत, त्रेता, द्वापार आणि कली या चारही युगानंतर येणारा प्रलय काल याला युगांत असं म्हणतात. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. अरे पार्था, तुझं पूर्व पुण्य फळाला आलंय म्हणून जणू काही हा तुला युद्धाचा ठेवा सापडला आहे. सर्व धर्मांचं खूप महत्त्वाची गोष्ट तुझ्यासमोर उभी राहिली आहे. जणू काही हे लढाई नाही तर स्वर्गच मूर्तिमंत्र तुझ्यासमोर युद्धाच्या रूपाने उभा राहिला आहे, साकार झाला आहे. मला तर वाटतं की तुझा पराक्रमच इथे युद्धाच्या रूपाने उगवला आहे किंवा तुझ्या गुणांवर मोहित झालेली कीर्ती आज तुला माळ घालायला उत्कंठेने इथे आली आहे. जेव्हा क्षत्रियाच्या हातून थोर पुण्य होतं तरीच त्याला असं युद्ध त्याच्या नशिबात येतं. जणू काही चालता चालता पाय आदळावा आणि तिथेच चिंतामणी मिळावा किंवा जांभई येऊन जांभईसाठी तोंड उघडावं आणि त्याच्या तोंडात अमृत पडावं. तसंच अनायसे हे युद्ध तुझ्या नशिबाला मिळालं आहे. आता चिंतामणी
म्हणजे आपण इच्छिलेलं किंवा चिंतलेलं कुठचंही वस्तू देणारं असं स्वर्गीय रत्न. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्म कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. अरे अर्जुना, कधीच नसलेल्या गोष्टीचा उगाच शोक करत बसलायस तू, तर त्याच्यामुळे तुझी नक्कीच हानी होणार याच्यात काही शंका नाही. जी तुझ्या पूर्वजांनी कीर्ती खूप कमावली आहे ती तू आपली शस्त्र टाकून वाया घालवशील. जगामध्ये तू निंद्य होशील, कीर्तीला मुकशील आणि सगळे महादोष तुला शोधत तुझ्यापाशी येतील. पदोपदी तुझा अपमान होईल आणि जशी पतीशिवाय असलेली नारी तिची जशी दशा होते, तिचा जसा पदोपदी अपमान होतो, तसं स्वधर्म वाचून तुला तसं आयुष्य प्राप्त होईल. एखादं प्रेत रणांगणावर पडलंय, ते जसं गिधाडं चाहिरी बाजूने त्याचा तुटून पडून फडशा पाडतात, तसे सगळे महादोष तू स्वधर्म सोडल्यामुळे तुला नक्कीच घेरतील. अर्जुना, विचार कर. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्ती मरणात अतिरिच्यते. पार्था, अरे तू स्वधर्म सोडून जर वागशील तर पापाचा धनी होशील आणि तुझ्यावर दुष्कीर्तीचा डाग लागेल की जो कल्पांतीही मिटणार नाही. ही दुष्कीर्ती माणसाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंतच जाणत्या माणसाने जगावं. तर आता तू सांग की तुला हे युद्ध टाळून रणांगणातून कशाला निघायचं आहे, का निघायचं आहे? मनामध्ये करुणा धरून मत्सर त्याग करून तू जर इथून माघार घेशील तर ते कौरव स्वतः सर्व बाजूनी तुला वेढतील आणि चारही बाजूंनी मग ते मारा करतील, तर तू कसा सुटशील? आणि असं तुझ्याच प्राणावर संकट येईल आणि तुझी दयावृत्ती त्यावेळेला तुला वाट दाखवेल का? आणि ह्या प्रसंगातून सुद्धा जरी वाटलास तरी ते मृत्यूहूनही वाईट ठरेल. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. आत्तापर्यंत परमेश्वर अर्जुनाला अलौकिक उपदेश करताना आपल्याला दिसले. आत्मतत्व म्हणजे काय, ते कसं नित्य आहे, सनातन आहे आणि बाकी शरीर हे कसं माया आहे, सत आणि असत याविषयी त्यांना उपदेश करताना दिसले. आणि म्हणून कोणालाही तू मारतोयस किंवा मारणार आहेस याविषयी तू शोक करू नकोस म्हणून खूप समजवायचा प्रयत्न करतात. आता ह्या 31व्या श्लोकापासून 31, 32, 33, 34 आणि पुढे सुद्धा काही श्लोक परमेश्वर अर्जुनाला लौकिक उपदेश करताना दिसत आहेत. अर्जुनाला त्याचा स्वधर्म काय आहे, त्यांनी धर्मानुसार कर्म कसं करायला पाहिजे आणि त्याचं कल्याणाचं साधन कुठलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला तो पाळला नाहीस तर त्याचे काय परिणाम होतील याविषयी सांगताना आपल्याला दिसत आहे. परमेश्वर म्हणतात आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे आपल्या गुणांनुसार आपल्याला प्राप्त झालेले धर्म आहेत. क्षत्रिय आहेत, ब्राह्मण आहेत, शूद्र आहेत, वैश्य आहेत. तू क्षत्रिय आहेस आणि म्हणून पहिली गोष्ट म्हणजे तू कुठच्याही गोष्टींनी भीता कामा नये. आता तू भीत नाही आहेस पण मानसिक भीती तुला आली आहे की मला पाप लागेल, पण खरं तू क्षत्रिय आहेस म्हणजे युद्ध हाच तुझा स्वधर्म आहे आणि तोच तुला कल्याणकारक आहे. आणि लक्षात घे की तू भाग्यवान आहेस म्हणून हे युद्ध तुझ्या नशिबात आलं आहे, जणू काही स्वर्गाचं दार तुझ्यासाठी उघडलं आहे. म्हणून हे धर्मयुक्त युद्ध तू केलंच पाहिजेस. आपणही बघतो की कित्येक वेळेला खूप इच्छा असल्यामुळे कित्येक जण सैन्यात रुजू होतात पण त्यांच्या नशिबी युद्धच येत नाही. आपलं युद्ध निपुणता कौशल्य दाखवायची संधीच त्यांना मिळत नाही. म्हणून कृष्ण म्हणतात की हे युद्ध तुझ्या नशिबात आलं आहे, तू क्षत्रिय आहेस तेव्हा हे तू टाळता कामा नयेस. हे जर तू टाळलंस, यातनं तू कुठच्याही कारणाने माघार घेतलीस तर तुझी
अपकीर्ती होईल. आत्तापर्यंत जे लोक तुझी कीर्ती गात होते तेच तुझी अपकीर्ती करतील, तुला नावं ठेवतील, तू भित्रा आहेस असं म्हणतील आणि ते तुला मरणाहूनही सहन करण्यास कठीण जाईल. आता आपणही रोजच्या आयुष्यात बघतो की आपण एखाद्यासाठी खूप करतो, 99 गोष्टी बरोबर करतो आणि एखादी चुकली तर 99 विसरल्या जातात आणि एका दोषाबद्दल आपल्याला सतत टोकलं जातं. तर हाच इथे उपदेश आपल्याला दिसतोय. बघूया अर्जुनाचं त्याच्यावरती काय म्हणणं आहे, किंवा हा उपदेश अजून पुढे थोडा चालू आहे की युद्ध का केलं पाहिजेस आणि युद्ध केलं नाहीस तर काय परिणाम होतील, ह्याच्याविषयी डिटेल्स परमेश्वर अर्जुनाला सांगताना दिसत आहेत. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.